वेलकम ऑल ऑफ यू. आपण लास्ट टाइम PYQची सिरीज सुरू केली होती, त्यातलं एक लेक्चर झालं होतं. आता आपण नेक्स्ट लेक्चर घेणार आहे. PYQचं इम्पॉर्टन्स आपण ऑलरेडी बघितलं आहे. सो ऑल ऑफ यू नो की PYQज प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल. आणि या आज जे आपण पेपर्स घेणार आहे, हा आणि पुढचा पेपर, त्या दोन पेपरमध्ये तुम्हाला एक गोष्ट जाणवेल ती अशी की खूप सारे क्वेश्चन्स आहेत ना, ते रिपीट होत आहेत इन द सेन्स ऑप्शन दिला आहे. सपोज एक क्वेश्चन होता, त्याचे 4 ऑप्शन्स होते, कुठलं तरी एक त्याचा आन्सर होतं, मग राहिलेले जे 3 ऑप्शन आहेत ना, त्याच्यापासून कुठेतरी पुढे क्वेश्चन बनला आहे. गेटिंग PYQजमध्ये जेव्हा तुम्ही एक क्वेश्चन करताय तेव्हा फक्त ऑप्शन न बघता उरलेले 3 ऑप्शनचं ॲनालिसिस करायचं आहे. त्याचे अँटोनिम्स सिनोनिम्स तुम्हाला शोधून काढायचे आहेत. त्यामुळे होतं काय की पुढचा क्वेश्चन जो फ्रेम होणार आहे ना, तो त्या ऑप्शनमधून फ्रेम होण्याचे चान्सेस असतात, जे आपल्याला तुम्हाला तर इथे दिसून येईल ह्या पेपरमध्ये आणि ह्याच्या पुढच्या पेपरमध्ये. असे खूप सारे क्वेश्चन्स आहेत जे आधी कधीतरी रिपीट झालेले आहेत. गेटिंग. सो लेट्स स्टार्ट. पिक द राईट इडियम. Pick the right idiom which fits into the sentence. He is caught dash as to whether he should accept his brother's invitation. Okay, so turning a new leaf, eating a humble pie, between the devil and the deep blue sea, burying the hatchet. Okay, so ह्या चौघांचं मीनिंग आपण बघू. त्याआधी सेंटेन्सचं मीनिंग काय बघा. ही इज कॉट, तो फसला की काय करावं, वेदर त्याने काय करावं की करू नये, काय ही शूड ॲक्सेप्ट हिज ब्रदर्स इन्व्हिटेशन, म्हणजे त्याला असा प्रश्न पडला, बापरे मी माझ्या ब्रदरचं इन्व्हिटेशन ॲक्सेप्ट करू की नाही. अशी जेव्हा आपली द्विधा मनस्थिती होते तेव्हा काय, मग त्या ऑप्शनमधून तुम्हाला शोधायचं आहे. एक एक असं अर्थ बघूया. बरिंग द हॅचेट म्हणजे समजा तुमचं एखाद्यासोबत भांडण आहे आणि ते भांडण आता तुम्ही मिटवलं, तर त्याला आपण म्हणतो बरिंग द हॅचेट. ठीक आहे. त्यानंतर बिटवीन द डेव्हिल अँड द डीप ब्ल्यू सी. डेव्हिल हा सुद्धा धोकादायक आहे, डीप ब्ल्यू सी हा सुद्धा धोकादायक आहे. म्हणजे आपण म्हणतो ना इकडे आड तिकडे विहीर, त्या टाईपचं आहे की दोन गोष्टींमध्ये फसणे. इटिंग अ हंबल पाय म्हणजे अपोलोजाईज, एखाद्याला आपली गोष्ट आपल्याकडून चूक झाली तर एखाद्याला अपोलोजाईज करणं. ठीक आहे. टू अपोलोजाईज. अँड देन टर्निंग अ न्यू लीफ मीन्स चेंजिंग ॲटिट्यूड, आपला जो ॲटिट्यूड आहे तो चेंज करणं. नाव यू टेल मी. आता तुमच्यापैकी सगळेच जण आन्सर देऊ शकतात की तो फसला अशा कंडिशनमध्ये की त्याला कळत नव्हतं ब्रदर्स इन्व्हिटेशन ॲक्सेप्ट करावं की करू नये. केलं तरी त्याला काहीतरी प्रॉब्लेम आहे, नाही केलं तरी प्रॉब्लेम आहे. अशा दोन परिस्थितीत जेव्हा आपण फसतो तेव्हा आपण काय म्हणतो, बिटवीन द डेव्हिल अँड द डीप ब्ल्यू सी. इझी होता. नेक्स्ट, फाइंड द मीनिंग ऑफ द हायलाइटेड वर्ड in the sentence. Appeases. We give to charity because it appeases our guilt. सो ह्याचं तुम्हाला मीनिंग म्हणजे सिनॉनिमस शोधायचे. सो अपीजेसचा अर्थ असतो कुठेतरी सॅटिस्फाय करणं. ठीक आहे. सो हे कुठलेही त्याचं मीनिंग नाही आहे. नेक्स्ट, पिक द राईट मीनिंग ऑफ द हायलाइटेड वर्ड इन द सेंटेन्स. कॉर्पोरल पनिशमेंट शुड बी केप्ट विद इन लिमिट्स. नाव इथे तुम्हाला काय काम आहे की कॉर्पोरल हा शब्द आला आहे आणि कॉर्पोरल हा शब्द खूपदा रिपीट झाला आहे वनरक्षकच्या परीक्षेमध्ये. तुम्हाला आता पुढचा शब्द शोधून ठेवायचा आहे कॉर्पोरियल. त्याचं मिनिंग वेगळं आहे. दोघांचे स्पेलिंग बऱ्यापैकी सेम आहेत, पण त्याचं मिनिंग वेगळं आहे. आणि कुठे ना कुठे हा क्वेश्चन येणार आहे, कारण मुलांना कॉर्पोरल माहीत झालं आहे पण कॉर्पोरियल काय हे माहीत नाही. सो त्याचं मिनिंग तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, कमेंट करायचं आहे. नाव आता बघा, कॉर्पोरलचा अर्थ असतो फिजिकल पनिशमेंट, अ फॉर्म ऑफ फिजिकल पनिशमेंट. पहिलाच ऑप्शन आहे. ठीक आहे. अ फॉर्म ऑफ मेंटल टॉर्चर नाही, पनिशमेंट गिवन बाय आर्मी वगैरे असं काय नाही, घोषली फ्रॉम फॉर्म ऑफ पनिशमेंट काही नाही. कॉर्पोरल पनिशमेंट म्हणजे फिजिकल पनिशमेंट. मार्क इट व्हेरी इम्पॉर्टंट, खूपदा रिपीट झाला आहे कॉर्पोरल हा शब्द. ठीक आहे. नेक्स्ट, अगेन इडियम. In my neighborhood there is a decent house which is let out. Let out चा अर्थ असतो to lease on hire. ठीक आहे. म्हणजे एखादी गोष्ट काही काळासाठी आपण रेंटवर वगैरे देतो तर त्याला लीज ऑन हायर म्हणतात. सो लेट आउटचं मीनिंग हे होतं. ठीक आहे.
सो इथे हे बाकीचे मिनिंग बघण्यात काही अर्थ नाही आहे, कारण अशा अर्थाचं काही नाही आहे. सो लेट आउटचं मिनिंग लक्षात ठेवा. हीच लिस्ट तुमच्याकडे असली पाहिजे. जेव्हा आपण म्हणतो ना की माझ्याकडे वोकॅबचं कलेक्शन कुठलं असायला पाहिजे, तर ब्लॅक बुक घेतली आणि ती पूर्ण पाठ केली आणि असं वाटतंय का तुम्हाला की मी ती सगळी करेन आणि सगळी माझ्या डोक्यात राहील? नाही राहू शकत. PYQs हा तुमचा बेस आहे. PYQs म्हणजे जेवढा पण वोकॅब आहे, ते इडियम फ्रेजेस असतील, अँटोनिम्स असतील, सिनोनिम्स असतील, अजून काही असेल, तो कलेक्शन तुमचा बेस आहे. तो बेस क्लिअर, मग तुम्ही पुढे काय बिल्डअप करायचं ते करा. तुमचे PYQs क्लिअर नाही आहेत आणि तुम्ही काहीतरी नवीन करायला चाललाय, काहीच उपयोग नाही. कळतंय? कारण जेव्हा तुम्हाला इडियम खालून शोधायला देतात ना, तेव्हा खाली 4 इडियम असतात. ऑप्शन 1 असतो, बाकी 3 इडियमचा अर्थ तुम्हाला पुढच्या एक्झामसाठी उपयोगी पडणार असतो. दॅट्स वाय PYQs आर इम्पॉर्टंट. ठीक आहे. सो लेट आउट टू लीज ऑन हायर. नेक्स्ट, पिक द सिनोनिम एमिनंट. एमिनंट म्हणजे फेमस. ठीक आहे. बाकी तुम्हाला माहिती आहे, मायनर म्हणजे लहान, ॲव्हरेज म्हणजे सरासरी जे म्हणतो आपण, अनसंग न गायलेलं वगैरे. एमिनंट, फेमस. बघा, जे क्वेश्चन सोपे आहेत त्यावर जास्त वेळ नाही घालवत आहे मी. ऑब्वियसली आपल्याला जास्तीत जास्त डेटा कवर करायचा आहे आणि PYQs झाले की आपल्याला आपल्या मेन स्टडीवरती फोकस करणं जास्त इम्पॉर्टंट आहे. कारण आपल्याकडे दिवस लिमिटेड आहेत. असं नाही की आपल्याकडे खूप टाईम आहे आणि घ्या हळूहळू. आपल्याला PYQs संपून पुढची सिरीज सुरू करायची आहेत. संभाव्य क्वेश्चन्स पण बघायचे आहेत. सो दॅट्स वाय जे क्वेश्चन्स इझी आहेत त्यावर आपण जास्त वेळ घालवायला नको. ठीक आहे. नाव, पिक द राईट इडियम विच फिट्स इन टू द सेंटेन्स. वेन वसंत लॉस्ट ऑल हिज मनी, हिज रिलेटिव्स अँड फ्रेंड्स डॅश. म्हणजे वसंत नावाचा माणूस आहे, जेव्हा त्याच्याकडचे पैसे म्हणजे लॉस्ट म्हणजे एकदा ते संपले असतील, हरवले असतील, असं काहीतरी झालं आहे त्याच्या बाबतीत, त्यावेळेस त्याच्या नातेवाईकांनी आणि रिलेटिव्सनी आणि फ्रेंड्सनी काय केलं? हंग हिम अ बॅलन्स, caught him red-handed, let the grass grow under his feet, give him the cold shoulder. ह्याचा आन्सर येणार आहे give him the cold shoulder. म्हणजे आपण म्हणतो ना की इमोशनलेस वागले किंवा त्यांना काहीच फरक नाही पडला त्याच्या कंडिशनचा, त्याच्या सिच्युएशनचा, हे आन्सर येणार आहे. लेट द ग्रास ग्रो अंडर हिज फीट हे असतं इनॅक्टिव्ह. आय थिंक इनॅक्टिव्ह मोर अप्रोप्रिएट वाटतंय, हो ना? Let the grass grow under his feet should be the answer, because gave him a cold shoulder ही फक्त एक हे झालं इमोशनल वे, बट इथे let the grass grow under his feet म्हणजे इनॅक्टिव्ह झाले, म्हणजे त्यांनी काहीच ॲक्शन नाही घेतली. म्हणजे बेसिकली ते काय करणं एक्सपेक्टेड होते, रिलेटिव्स आणि फ्रेंड्स वसंतला मदत करणं एक्सपेक्टेड होते, पण त्यांनी तसं नाही केलं. करू दे काय करायचं ते. ठीक आहे. कॉट हिम रेड हँडेड म्हणजे एखादी चुकीची गोष्ट करताना पकडणे, आणि हंग हिम इन बॅलन्स हे पण इथे नाही येते. ठीक आहे. सो या नेक्स्ट, हा डेटा कलेक्ट करून ठेवा आणि हाच तुमचा बेस आहे. ओके. इथे आपण हंग हिम बॅलन्सचा अर्थ मी तुम्हाला सांगितला नाही. सस्पेन्समध्ये ठेवणं एखादी गोष्ट किंवा एखाद्या व्यक्तीला, ह्याला म्हणतात हंग इन अ बॅलन्स. चलो नेक्स्ट, पिक द करेक्ट मीनिंग ऑफ द हायलाइटेड इडियम. माय डिफरन्स विथ हिम हॅज नाव कम टू अ हेड. म्हणजे माझे त्याच्यासोबत डिफरन्सेस आहेत. मग ते डिफरन्सेस ऑफ ओपिनियन असतात, बरोबर. आपलं मत समोरच्याचं मत वेगळं असतं. मग इथे तो जो व्यक्ती आहे तो असं म्हणतोय की आमचे डिफरन्सेस होते इथपर्यंत ठीक आहे, पण ते आता कुठे पोचलेत? कम टू अ हेड, ते डोक्याला पोचलेत, म्हणजे टू रीच अ पॉइंट ऑफ क्रायसिस. ठीक आहे. कम टू अ सम सॉर्ट ऑफ कन्क्ल्युजन नाही, कम टू एन एंड नाही, हे तर होणार नाही, हे पण नाही. बी इन अ स्टेट वेअर इट कॅन बी रिझॉल्व नाही. सो ते कुठे? क्रायसिस, म्हणजे आता ते वादाला पोचलेत. आमचे जे काही मतभेद होते तोपर्यंत ठीक आहे, पण ते आता एवढे वरती पोचलेत की भांडणच होणार आहे बाबा, क्रायसिसवरच पोचलेत. नेक्स्ट, इनविन्सिबल. इनविन्सिबल स्टॉपेबल नाही, वल्नरेबल नाही, ट्रान्सपरंट नाही, इनडॉमिटेबल. ठीक आहे. इनडॉमिटेबल मिनिंगच विचारलं. येस, म्हणजे सिनॉनिम. इनविन्सिबल, इनडॉमिटेबल म्हणजे अशी व्यक्ती की जिला तुम्ही सहजासहजी हरवू शकत नाही, असं त्याला म्हणतात इनडॉमिटेबल. आय थिंक त्याला मराठीमध्ये अजिंक्य की काहीतरी असा शब्द आहे की म्हणजे ज्याला आपण सहजासहजी हरवू शकत नाही, जो सहजासहजी डिफीट होत नाही, अशा व्यक्तीला आपण इनविन्सिबल. आणि इनविन्सिबललाच सिनॉनिम आहे इनडॉमिटेबल. हा क्वेश्चनसुद्धा बऱ्याचदा रिपीट झालेला आहे.
2019च्या एक्झाममध्ये जर तुम्ही ॲनालिसिस केलं असेल तर तुम्हाला पण माहीत असेल. ठीक आहे, सो हे लक्षात ठेवा. म्हणजे आपण बोलतो ना की 2019ला त्याच वर्षी ह्या शिफ्टचे क्वेश्चन त्या शिफ्टमध्ये, त्या शिफ्टचे त्या शिफ्टमध्ये फिरवून फिरवून विचारलेले दिसत आहेत. थोडं वेगळं काहीतरी करून, कुठे सिनॉनिम म्हणून विचारला आहे तो शब्द, तो कुठे अँटॉनिम म्हणून विचारला आहे. ह्याच्यातून तुम्हाला काय कळतं आहे की आपल्या वेळेस पण आपल्याला ही गोष्ट अप्लाय करायची आहे की आपले जसे शिफ्ट वाईज पेपर येत जातील ना, तर ते शिफ्ट वाईज पेपरचं ॲनालिसिस पण करायचं आहे. मग जसं मी तुम्हाला म्हटलं, एखादा शब्द दिला आहे तो सिनॉनिम म्हणून आला आहे, तर तुम्ही फक्त त्याचं सिनॉनिम बघून सोडून नाही द्यायचं. त्याच्या ऑप्शनमधल्या बाकीच्या तिघांचे सिनॉनिम बघायचे आणि ते चौघांचे पण अँटॉनिम बघायचे. तिथल्या तिथे क्लिअर करून घ्यायचं, कारण कुठला ना कुठला क्वेश्चन रिपीट होणारच आहे. ठीक आहे, चलो नाव नेक्स्ट, इनविन्सिबल, इनडॉमिटेबल. नेक्स्ट, you have been given a simple sentence and select the appropriate complex sentence. Now see, हा टॉपिक आपण मागच्या आपलं जो फर्स्ट PYQची सिरीज होती त्यामध्ये सुद्धा आपण बघितलं की कॉम्प्लेक्स, कंपाऊंड, सिम्पल सेंटेन्सवर कंटिन्यू क्वेश्चन आहे. सो बेसिकली त्या तिघांमध्ये पण आहे ना, आपण तसे समजून घेतलं ऑलरेडी. पुन्हा एकदा समजावते तुम्हाला की सिम्पल सेंटेन्स काय असतं की ज्यात कंजंक्शन नसतं. ठीक आहे, ज्यात कंजंक्शन नाही आहे असं सेंटेन्सला आपण बोलतो सिम्पल सेंटेन्स. ठीक आहे, नाव कंपाऊंड आणि कॉम्प्लेक्समधला अर्थ लक्षात घ्या. कॉम्प्लेक्समध्ये ना सबऑर्डिनेट कंजंक्शन असतात. WH वाले क्वेश्चन असतात बघा, ते मोस्ट ऑफ ह्याच्यात येतात. आणि कंपाऊंडमध्ये ना फॅन बॉईज म्हणजे काय, फॉर बघा, F फॉर, अँड, नॉर, ऑर, येट, सो, ही काय राहिला, बी राहिला, बट, फॅन बॉईज. ही ट्रिक लक्षात ठेवा. हे एवढं तुम्हाला कळलं ना, तुम्ही सिम्पलचं कॉम्प्लेक्सचं कंपाऊंड करू शकताय. कारण तुमच्यासमोर ऑप्शन आहे ना, ऑप्शनला हे लॉजिक लावून बघा. मोस्ट ऑफ टाइम WH क्वेश्चनच विचारलाय वनरक्षकच्या परीक्षेत. जर कॉम्प्लेक्स आहे तर मोस्ट ऑफ टाइम WH क्वेश्चन आहे. अजून एक ट्रिक सांगते, जर समजा हे इथे लागून पण तुम्हाला नाही कळलं तर पुढे काय करायचं, जो कंपाऊंड आहे ना त्यातलं कंजंक्शन, कॉम्प्लेक्स आहे त्यातलं कंजंक्शन बाजूला काढायचं. मग तुमच्या पुढे काय राहतील, दोन वेगळे क्लॉजेस किंवा दोन वेगळे सेंटेन्स राहतील. मग जर हा कंजंक्शन काढून टाकायचा, हे वाक्य आहे फर्स्ट, रीड करा, त्याचं मीनिंग लागलं. हे वाक्य रीड करा सेकंड, ह्याचं मीनिंग लागलं. दोन्हीला वेगळं वाचलं तरी पण दोघांचं मीनिंग लागतंय, म्हणजे ते कंपाऊंड आहे. पण कॉम्प्लेक्समध्ये काय असतं माहिती आहे, पहिलं जे असतं ना, पहिलं किंवा कुठलं तरी एक सेंटेन्स आहे ना, ते सबऑर्डिनेट क्लॉज असतो, म्हणजे तो दुसऱ्या मेन क्लॉजवरती डिपेंड असतो. मग जर तुमचा एक मेन क्लॉज आहे, एक सबऑर्डिनेट क्लॉज आहे, मेन म्हणजे ज्याचं मीनिंग लागतं, तुम्ही नुसतं जरी वाचलं तरी ते सेपरेट. सबऑर्डिनेट क्लॉजला तुम्ही सेपरेट वाचायला गेलं तर त्याचं मीनिंग लागत नाही. मग असं असतं तुमचं कॉम्प्लेक्स, की ज्यामध्ये एक क्लॉज दुसऱ्या मेन क्लॉजवरती डिपेंड असतो. गेटिंग? सो कंपाऊंड आणि कॉम्प्लेक्स तुम्ही दोन प्रकारे ओळखू शकता. आणि इट्स रिअली व्हेरी इझी. म्हणजे आपण जेव्हा आपल्या बॅचमध्ये घेऊ त्यावेळेस आपण बरेच एक्झाम्पल्स घेऊ, अँड थ्रू एक्झाम्पल्स ऑब्वियसली ते क्लिअर होऊन जाईल तुम्हाला. इट्स नथिंग डिफिकल्ट. नेक्स्ट, फाइंड द मीनिंग ऑफ द हायलाइटेड वर्ड इन द सेंटेन्स. हर चॅटर वॉज स्टार्टिंग टू अनॉय हिम. तिचं जे काही चॅटर होतं ते एकदम त्याला अनॉय करायला लागला. अनॉय म्हणजे इरिटेट. आता हा शब्द कोणाला माहीत नसेल असं नव्हतं. हा काय म्हणतो, फुलटॉस होता प्रत्येकासाठी, कारण हा प्रत्येकाला माहिती आहे. अनॉयचं मिनिंग आहे इरिटेट. ठीक आहे, इट्स नथिंग डिफिकल्ट. चिअर म्हणजे तुम्हाला माहिती आहे, चिअर करणे, अपीज अपीज करणं, चाम. फिगर ऑफ स्पीच, अगेन व्हेरी इम्पॉर्टंट. फिगर ऑफ स्पीचवर कंटिन्यू क्वेश्चन आहेत. आणि त्यातही सिमिली, मेटाफर, पर्सॉनिफिकेशन, ॲपोस्ट्रॉफी या चौघांवरच कंटिन्यू क्वेश्चन आहेत. आणि हे चारही तुम्हाला क्लिअर आहेत. आणि आलं तर अँटिथेसिस किंवा ऑक्झिमोरॉन. जास्त तो ऑक्झिमोरॉन येत आहे तुम्हाला अँटिथेसिसपेक्षा पण. आणि हे 6चं 6 आपण क्लिअर केलं आपल्या पहिल्या लेक्चरमध्ये, है ना. म्हणजे तुम्हाला माहिती आहे, सिमिली, ॲज, लाईक, सो ने कंपॅरिझन असतं. मेटाफर
डायरेक्ट कंपॅरिझन असतं, त्याच्यामध्ये ॲज लाईक सो हे शब्द वापरलेले नसतात. ऑक्झिमोरॉनमध्ये टू अपोजिट आयडियाज असतात एकमेकांना लागून. शी इज रेग्युलरली इरेग्युलर, बरोबर, रेग्युलर इरेग्युलर एकमेकांना लागून आले. आणि आपण लास्ट टाइम काय पाहिलं होतं, हां, ड्रॉइंग नाईट सीन इन द मॉर्निंग असं काहीतरी, म्हणजे नाईट आणि मॉर्निंग दोन अपोजिट वर्ड एका सेंटेन्समध्ये आलेत, मग ते काय झालं तुमचं अँटिथेसिस. ठीक आहे, अपोजिट आयडिया झालेत पण कुठेतरी वेगवेगळ्या ठिकाणी आलेत, त्याच्या आधीमध्ये बरंच काहीतरी दुसरं भरलेलं आहे. सो हां, आणि आपण काय म्हणतो सिमिली, मेटाफर, अँटिथेसिस, ऑक्झिमोरॉन, ॲपोस्ट्रॉफी. ॲपोस्ट्रॉफी म्हणजे एखाद्या नॉन लिव्हिंग थिंगला, मी तुम्हाला पेनचं एक्झाम्पल दिलं होतं, देवाचं एक्झाम्पल दिलं आहे, म्हणजे नॉन लिव्हिंग थिंग आहे किंवा मग अशी व्यक्ती आहे की जी आपल्याला काही उत्तर देणार नाही आहे तरी पण आपण तिला उद्देशून बोलतोय. मग असं जेव्हा आपण कोणाला तरी उद्देशून बोलत असतो तेव्हा त्याचे ॲपोस्ट्रॉफी. आणि personification is what? Giving human qualities to non-living thing or non-human thing. Getting? So आता ह्याचा आन्सर कमेंट करा, बघू किती जणांना येत आहे. इट्स व्हेरी इझी. I will ask the lawyer to give unbiased opinion on the case. So definitely तुम्ही सांगणार अनबायस ओपिनियन दे, हेच तुम्हाला विरुद्ध हे दाखवत आहे, काय म्हणतात, अपोजिट आयडियाज दाखवत आहे. सो अपोजिट आयडियाज मीन्स ऑक्झिमोरॉन. ठीक आहे, सिम्पल होता. नेक्स्ट, पिक द सिनोनिम फॉर द वर्ड ऑब्स्टिनेट. ऑब्स्टिनेट म्हणजे हट्टी म्हणतो ना आपण, स्टबन. ऑब्स्टिनेट मीन्स स्टबन. अनट्रू म्हणजे जे खोटं आहे, पझल्ड म्हणजे कोडं पडणं, अटॅच्ड असणं. ठीक आहे, ऑब्स्टिनेट मीन्स स्टबन. नेक्स्ट, कन्वर्ट द फॉलोइंग ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह व्हॉइस. अगेन ॲक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइस कंटिन्यू आपण बघतोय. सो आपल्याला ॲक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइस मी तुम्हाला लास्ट लेक्चर पण सांगितलं होतं. हे सेंटेन्स वाचलं ना, माझ्या डोक्यात पॅसिव्ह व्हॉइस रेडी व्हायला पाहिजे, ऑप्शन बघायचीच गरज नाही पडली पाहिजे, इतकं परफेक्ट ॲक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइस झालं पाहिजे. आणि होतं म्हणजे तुम्ही जर प्रॉपर वेने प्रॅक्टिस करताय तर ॲक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइस इट्स नॉट डिफिकल्ट टॉपिक. ठीक आहे. सो by this time tomorrow we will have signed the deal. So basically हे important आहे, we will have signed the deal. म्हणजे पहिलं तर ते तसंच राहणार आहे, by this time tomorrow, त्याच्यात काही चेंज नाही होणार आहे. by this time tomorrow, by this time tomorrow, by this time tomorrow. ओके, आता जो तुमचा ऑब्जेक्ट आहे तो पहिला येईल, म्हणजे द डील. आणि तुमचा जो सब्जेक्ट आहे बाय वी. ओके, सो विल बी साइंड. ठीक आहे. आता बघा, इथे तुम्हाला कुठेच बाय अस दिसत नाही आहे. असं का झालंय? एक गोष्ट नीट लक्षात ठेवा, इंग्लिशमध्ये ना, प्रॉपर इंग्लिशमध्ये, हायर इंग्लिशमध्ये, पॅसिव्ह व्हॉइसमध्ये सब्जेक्टला डायरेक्ट महत्त्वच देत नाहीत, म्हणजे मेन्शनच नाही करत बाय होम, नो मॅटर. का? कारण आम्ही ऑब्जेक्टला इम्पॉर्टन्स दिलेलं आहे. सब्जेक्ट असला काय नसला काय फरक नाही पडत. सो एक्झामच्या टाईमला घाबरून नाही जायचं, अरे वरती तर सब्जेक्ट आहे खाली का नाही आहे. पॅसिव्ह व्हॉइसला सब्जेक्ट नाही दिला तरीही चालतो. रॅदर हायर इंग्लिशमध्ये बायच्या पुढे लिहितच नाहीत. ठीक आहे. सो ही गोष्ट तुम्हाला माहीत असायला पाहिजे, म्हणजे काय एक्झामच्या टाईमला तुम्ही कन्फ्यूज नका हो. येस, सो वी विल हॅव. आता तुम्हाला हॅव पाहिजे, बिंगचा संबंध नाही, विल बीचा संबंध नाही, विल हॅव बिन. ठीक आहे. सो आन्सर येणार बाय दिस टाइम टुमॉरो द डील विल हॅव आहे ना, मग विल हॅव बिन साइंड. आणि बाय अस लिहिलं तरीही चालेल, नसलं दिलं तरीही चालेल. ठीक आहे, कारण हा पॅसिव्ह व्हॉइस आहे, त्यात सब्जेक्ट नाही लिहिला तरी पण आपल्याला ते योग्यच कन्सिडर करावं लागतं. चलो नेक्स्ट, पिक द करेक्ट मीनिंग. अगेन मीनिंग आहे इडियम फ्रेजचं. हर हाऊस इज सिच्युएटेड अ किलोमीटर फ्रॉम हियर ॲज द क्रो फ्लाईज. म्हणजे तिचं घर अशा ठिकाणी सिच्युएटेड आहे, इथून 1 किलोमीटर, जसे कावळे उडतात. ठीक आहे, कावळे कसे उडतात एका लाईनमध्ये, बघितलं असेल ना, कसं कधीतरी अशी लाईन असते त्यांची, पक्ष्यांची, कुठल्याही पक्ष्यांची घ्या. सो ते लाईनमध्ये, म्हणजे एक लाईन म्हणजे इन अ स्ट्रेट लाईन. गो इन द डायरेक्शन ऑफ द फ्लाइंग क्रो, असं थोडी आहे, तो कुठे पण जाईल तर मग काय, ॲट अ व्हेरी लॉंग डिस्टन्स नाही. इन अ मेज अँड इन अ जम्बल्ड अप वे, नो. ठीक आहे, चलो. सो तुम्हाला कळलं आहे क्रोज फ्लाईज म्हणजे काय,
तर इन अ स्ट्रेट लाईन. हे सगळं मेन्शन लिहत चला. सी, तुम्ही जर लिहिलं नाही तर हे कलेक्शन नंतर तुमच्याकडे राहणार नाही. बघता बघता लिहून काढा. एक कलेक्शन होऊन जाईल. तुमचे कितीतरी शब्द, इडियम, फ्रेजेस, वोकॅबचं कलेक्शन इथेच होऊन जाईल. नेक्स्ट, आता ह्याचा आन्सर प्रत्येकाला आला पाहिजे. ज्यांनी आपले दोन्ही लेक्चर बघितलेत त्यांना कळलं पाहिजे. ओ स्टार्स, ते स्टार्स तुम्हाला आन्सर द्यायला येणार आहेत का? ओ स्टार्स, हाव यू ट्विंकल इन द स्काय. ते स्टारला म्हणतोय, बाबा तू कसं काय रे चमचम करतो आकाशात, तुला उत्तर देणार आहे का? नाही देणार आहे. अशा वेळेस काय असतं? ॲपोस्ट्रॉफी. आय डोंट थिंक की हा क्वेश्चन जर आता एक्झामला आला तर कोणाचं चुकेल. ऑब्विसली नाही चुकायला पाहिजे. ठीक आहे. युफेमिझम माहिती आपल्याला, एखादी वाईट गोष्ट असते ती आपण चांगल्या पद्धतीने सांगतो, म्हणजे एखाद्याचं मन दुखू नये म्हणून. ठीक आहे. पर्सॉनिफिकेशन इज व्हॉट गिविंग ह्युमन क्वालिटीज टू नॉन ह्युमन ऑर द नॉन लिव्हिंग थिंग. सिमिली, डायरेक्ट कंपॅरिझन विथ द हेल्प ऑफ लाईक ॲट सो. Yeah. Now, pick the right meaning of the highlighted word in the sentence. The teacher thought his excuses were more of a parable. म्हणजे एक टीचर आहे आणि तिचं स्टुडंट आहे आणि तो स्टुडंट काहीतरी असे एक्सक्युजेस देतोय आणि ते एक्सक्युजेस पॅरेबल वाटतात. पॅरेबल म्हणजे काय माहिती आहे का? मस्त गोष्टीप्रमाणे काहीतरी, म्हणजे खोटं बोलतोय तो पोरगा, असं टीचरला म्हणायचं. पॅरेबल म्हणजे काय? एखादी फेरी टेल असते किंवा एखादं स्टोरी असते, म्हणजे काल्पनिक कथा जी असते ना ती म्हणजे पॅरेबल. ठीक आहे. हा पण वर्ड खूपदा रिपीट झाला आहे, सो यू मस्ट नो पॅरेबल. रियालिटी नाही, फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन नाही, टू बी काम अबाउट समथिंग, नो. नेक्स्ट, अगेन फिगर ऑफ स्पीच. बघा, फिगर ऑफ स्पीचचे क्वेश्चन तर मला तर वाटतं तुम्हाला प्रत्येकाला कमेंट करता आले पाहिजेत, कारण फिगर ऑफ स्पीच आपण इतके वेळा घेतलेत आणि ते 6 फिगर ऑफ स्पीचच रिपीट होत आहेत पुन्हा 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 पुन्हा, असं तसं असं तसं. सो काय डिफिकल्ट आहे? झाला फिगर ऑफ स्पीच, इथलं इथं टॉपिक संपला आपला फिगर ऑफ स्पीचचा. तुम्हाला डिफिकल्ट गेलंच नाही पाहिजे. फिगर ऑफ स्पीच आलं की तुमच्या प्रत्येकाचं ते उत्तर 2 क्वेश्चन आले, 3 क्वेश्चन आले फिगर ऑफ स्पीचचे, 3 पण येऊ शकतात. तिन्हीच्या तिन्ही बरोबर आलेच पाहिजेत, कारण का? इतकी प्रॅक्टिस घेतलेली आपण. ओके. द मून इज अ व्हाईट बलून. मून काय आहे? मूनचं कंपॅरिझन कोणाशी केलं आहे? व्हाईट बलूनशी. कसं केलं आहे? विथ द हेल्प ऑफ ॲज लाईक सो आहे का? नाही, डायरेक्ट कंपॅरिझन आहे. सो मून आणि व्हाईट बलूनचं कंपॅरिझन आहे विदाउट द हेल्प ऑफ लाईक ॲज सो, सो इट इज मेटाफर. हे उत्तर प्रत्येकाला आलं असेल, आय होप. अँड इफ यू फील की नाही हे समजत नाही आहे, ते समजत नाही आहे, हे असं का तसं का, डू कमेंट. Okay, this is the best way to communicate with our channel. Okay, so we can take lecture on that, or suppose तसं काहीतरी असेल तर ती क्वेरी आपल्याला नेक्स्ट लेक्चरमध्ये सॉल्व्ह करता येईल. सो वी कॅन डू सच थिंग्स. ओके. या नाउ fill in the blanks with the simple past or the past perfect tense of the verbs. ओके. सो सगळे तुम्हाला सिम्पल पास्ट किंवा पास्ट परफेक्टमधले दिलेत आणि ते तुम्हाला सॉल्व्ह करायचे. आता हे असे क्वेश्चन आहेत ना, हे पण खूप आहेत. मग ह्याच्या मागे लॉजिक काय असतं बघा. 2 घटना घडतात. एखादी घटना घडून गेली आणि तिच्यावर बेस्ड थोड्या वेळाने पुढची घटना घडली, तर जी पहिली घटना असते ना ती हॅडने लागते, हॅड येतो त्याच्यात, हॅड. आणि दुसरी पास्टमध्ये राहते, सिम्पल पास्टमध्ये मोस्ट ऑफ टाईम. बट अकॉर्डिंग टू सेन्स आपल्याला ते चेंज करता आलं पाहिजे. बट पहिली जी घटना आहे ना ती हॅडमध्येच येण्याची पॉसिबिलिटी 99% असते. सो बघूया आपण इथे काय येईल. वेन दे डॅश ओव्हर देअर ड्रॉइंग्स. म्हणजे त्यांचं जे ड्रॉइंग होतं ते जेव्हा संपलं तेव्हा त्यांनी ते हँड ओव्हर केलं. हँडिंग ओव्हर, बरोबर, म्हणजे हँड ओव्हर केलं. मग पहिली क्रिया काय झाली आहे? पहिली क्रिया कुठली झाली आहे? पहिलं तर त्यांचं ड्रॉइंग काढून होईल ना. फिनिश्ड, हॅड फिनिश्ड. काय सांगितलं मी? जी क्रिया आधी घडली आहे ती तुम्हाला परफेक्शनमध्ये लिहायची आहे, हॅड टाकून. हॅड फिनिश्ड अँड दे, बघा ना खाली कुठला हॅडवाला ऑप्शनच नाही, त्यामुळे तुमचा हाच ऑप्शन येणार आहे. हँडेड ओव्हर देअर ड्रॉइंग्स. हा सिम्पल पास्टमध्ये आला, हा पास्ट परफेक्टमध्ये आला. सो हॅडवाली कंडिशन लक्षात ठेवा. आणि इथे आता पुढचा जो क्वेश्चन येईल जिकडे तुम्हाला पास्टची कंडिशन यूज करायची असेल त्यावेळेस उत्तर तुमचं आलं पाहिजे कमेंटमध्ये. कारण बघा आता आपण बऱ्यापैकी क्वेश्चन्स कवर केलेले आहेत, तुम्ही पण यूज टू झालेले आहात या सगळ्या कंटेंट्सची. असं नाही आहे की तुमच्यासाठी हे नवीन आहे, बऱ्यापैकी लेक्चर बघता, ट्राय करा. ओके. नेक्स्ट, अपोजिट वर्ड शोधायचं आहे.
हे बाकी जरा लक्ष द्या हा. अपोजिट विचारलाय, सिनोनिम विचारलाय, मिनिंग विचारलाय, काय विचारलाय. आपण बऱ्याचदा असं होतं की आपलं लक्षच नाही, कधीतरी बघितलं नाही अपोजिट आणि मिनिंग बघितलं आणि सस्पेक्टचं जर मिनिंग पण देतात ते लोक, सिनोनिम अँटोनिम दोन्ही देतात. कारण बऱ्याचदा घाईघाईत आपलं असं होतं ना त्या स्क्रीनवर क्लिक करण्याच्या नादात की आपलं लक्षच नाही राहत. मीनिंग अपोजिट मीनिंग विचारलं की नुसतं मीनिंग विचारलं. सो क्वेश्चन गाईज डू रीड इट कॉशियसली हा, ते खूप महत्त्वाचं आहे. सस्पेक्टचं अपोजिट, आता सस्पेक्ट म्हणजे संशय, त्याच्या अपोजिट काय येणार? क्लिअर. ओके, येस. डिस्प्युटेबल, भांडण वगैरे वगैरे तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. सो ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन. Pick the right meaning of the highlighted word in the sentence. Do not jeer at the misfortune of other. की दुसऱ्यांचं जे मिसफॉर्च्यून आहे, एखाद्याचं बॅड लक असेल, त्याच्यावर तुम्ही हसायची गरज नाही आहे. कळत आहे? मग जियर म्हणजे काय असतं? जियर हा क्वेश्चन पण 3 वेळा रिपीट झाला आहे. जियरचं मिनिंग, ठीक आहे. सो यू शुड नो जियरचं मिनिंग काय आहे. जियर म्हणजे एखाद्याला आपण उगाचच हसतो नाही का, त्याची टिंगल उडवायला, त्याला म्हणतात जियर. टू अप्लॉज नाही, ही तर पॉझिटिव्ह गोष्ट आहे, ही नाही येणार. टू चिअर नाही. टू रिडिक्यूल ऑर स्नीर ॲट समवन, हे तुमचा आन्सर असेल. डिसअपॉइंटेड नाही. सो रिडिक्यूल म्हणजे जियर, रिडिक्यूल ऑर स्नीर ॲट समवन. नेक्स्ट, pick the correct meaning of the highlighted idiom or phrase. It was wrong on his part to fall out with his parents. To fall out म्हणजे ते चुकीचं होतं, त्याने त्याच्या पॅरेंट्स सोबत वागणं. काय केलं त्याने? फॉल आउट केलं. फॉल आउट करणं म्हणजे काय? क्वारल. एखाद्यासोबत जेव्हा आपण भांडतो तेव्हा त्याला म्हणतात आय फॉल आउट विथ हर, आय फॉल आउट विथ हिम, आय फॉल आउट विथ मॉम, आय फॉल आउट विथ डॅड. ओके, दिस फॉल आउट मीन्स भांडण करणे, टू क्वारल. सो तो जे भांडण करून घर सोडून गेला आईवडिलांसोबत भांडण करून घर सोडून गेला, ते चुकीचं होतं. फॉल आउट मीन्स टू क्वारल, टू लुक बेटर अकोमोडेशन, टू मेक यूज ऑफ समवन और समथिंग, टू विथड्रॉ. नो. सो दिस इज युअर आन्सर. टू फॉल आउट मीन्स टू क्वारल. मराठी आणि इंग्लिश दोन्ही मिनिंग लिहून ठेवा. कधी कधी असं होतं इथे कळून जातं मिनिंग, नंतर रिव्हिजन करताना आठवतच नाही नेमकं काय अर्थ होता त्याचा. सो दोन्ही मिनिंग लिहायचं ना. सिलेक्ट द करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस. अगेन पॅसिव्ह व्हॉइस आलाय बघा. द एक्सप्लोरर्स हॅव ऑब्टेन्ड द नेसेसरी सप्लाईज. द नेसेसरी सप्लाईज. ओके, द नेसेसरी सप्लाईज. इथे द बिंगचा काय क्वेश्चन आहे का? बिंग गेला. हां, हॅव आहे, मग काय येणार? हॅव बीन. V3 येतो. पॅसिव्हमध्ये नेहमी V3च येतो, त्यामुळे खाली तुम्हाला ऑब्टेंडच लिहायचं आहे. ठीक आहे. सो ऑब्टेंड आणि मग तुमचा सब्जेक्ट, बाय जोडून सब्जेक्ट. मी मागाशीच तुम्हाला सांगितलं बाय आणि त्याच्या पुढचं जो पार्ट आहे तो दिला, वेल अँड गुड. नाही दिला तरी तुम्ही ऑब्जेक्शन नाही घेऊ शकत की तुम्ही का नाही दिला सब्जेक्ट पुढे. इट्स ओके. हायर इंग्लिशमध्ये पॅसिव्हला बायचा पुढे बाय आणि सब्जेक्ट नाही लिहिला पॅसिव्हमध्ये तरी चालतो, तो बरोबरच कन्सिडर केला जातं. सो ही गोष्ट कीप इन टू माइंड. नेक्स्ट, कन्वर्ट द सिम्पल सेंटेन्स इंटू कॉम्प्लेक्स. आता कॉम्प्लेक्स म्हणजे काय असणार आहे? तुमचा एक क्लॉज जो असणार आहे तो सबऑर्डिनेट असणार आहे, जो डिपेंड असणार आहे हे तुमचं असणार आहे मध्ये कंजंक्शन, आणि दुसरा जो तुमचा क्लॉज असणार आहे जो असणार आहे मेन क्लॉज, त्या मेन क्लॉजवरती हा क्लॉज डिपेंड असणार आहे. म्हणजे ह्याला मिनिंग लागणार नाही, ह्या एकाला मिनिंग लागेल एकाला नाही. सो तसं करून बघूया आपण. बघा तुम्हाला जमतं का. ह्यात मी तुम्हाला मोस्ट ऑफ सांगितले WH वाले क्वेश्चन असतात. सो कॉम्प्लेक्समध्ये, बट नॉट नेसेसरी एव्हरी टाईम असेलच. द बॉय, अ गुड बॉय, इज अ व्हॉट ही इज सपोज टू बी. आता इथे हे असेल पण ह्याचा मिनिंग नाही, त्यामुळे जरी WH आला तरी त्या वाक्याला अर्थ नसल्यामुळे तो कॅन्सल होतोय. ही इज सिमिंगली अ गुड बॉय, ह्याला पण काही अर्थ नाही. ही इज सपोज टू बी अ गुड बॉय नाही. इट सेम्स दॅट ही इज अ गुड बॉय. आता ह्याच्यात बघा, हा तुमचा मेन क्लॉज आहे, ह्याला मिनिंग लागतंय. फक्त हे वाचून बघा, इट सेम्स दॅट, ह्याला मिनिंग लागतंय. सो दिस इज युअर की टू सक्सेस.
इथून पुढे जर कॉम्प्लेक्स कंपाऊंड सिम्पलवर क्वेश्चन आला तुमचा कोणाचाही चुकता कामा नये. बघा इथल्या इथे आपण किती टॉपिक्स करून घेतले. ॲक्टिव्ह पॅसिव्ह झाला, आपला फिगर ऑफ स्पीच झाला, आणि हा तुमचा विच सिम्पल कंपाऊंड कॉम्प्लेक्स हा पण झाला. ह्याच्या बाहेर नाही जाणार. मी तुम्हाला म्हटलं ना की तुम्हाला नाही लिहायचं आहे, ऑप्शनवरून ठरवायचं आहे. मग सांगितली ना तुम्हाला ट्रिक कसं फाइंड आउट करायचं. कंपाऊंड आहे की कॉम्प्लेक्स आहे, मेन क्लॉज सबऑर्डिनेट क्लॉज, कंजंक्शन काढा, दोन वेगळे सेंटेन्स सेपरेट करा, बघा मिनिंग लागतंय का. दोन्हीला पण जर सेपरेट वाचून मिनिंग लागतंय सो तो तुमचा कंपाऊंड आहे, आणि जर नाही लागत आहे तर तुमचा कॉम्प्लेक्स आहे. जसं हा बघा, इट सिम्स दॅट. काय इट सिम्स दॅट व्हॉट, नाही मिनिंग लागत. ही इज अ गुड बॉय. हां ह्याला मिनिंग लागतं, पण हा मेन आहे, हा सबऑर्डिनेट आहे, हा याच्यावर डिपेंड आहे फॉर मिनिंग. सिम्पल आहे गाईज, काहीच लोड घ्यायची गरज नाही. 15पैकी 15 मिळणार, म्हणजे वोकॅबमध्ये गेलाच तर गेला, एखाद मार्क जाईल. तो पण आपल्याला माहिती आहे, सेन्सनुसार आपण ओळखू शकतो पॉझिटिव्ह निगेटिव्हवाल्या. हां तो एक गोष्ट तुम्ही करू शकता, आणि आउट ऑफ पण काढू शकता. बट फॉर दॅट मॅटर तुम्हाला माहीत पाहिजे मला एवढ्याच सब्जेक्टवर येतो आहे ना क्वेश्चन, मग मला एवढेच सब्जेक्ट स्ट्रॉंग करायचे आहेत. फिगर ऑफ स्पीचमध्ये मला ह्यावरच येतो आहे क्वेश्चन, मग आहेत तेवढे त्याचे एक्झाम्पल बघून घ्यायचे. सो इट्स नॉट डिफिकल्ट टू स्कोर आउट ऑफ इन इंग्लिश. चलो, नाउ pick the correct meaning of the highlighted idiom phrase from the following. She stood her grounds despite being faced by adversity. So she stood her grounds चं meaning असं to maintain one's position. म्हणजे किती पण प्रॉब्लेम्स आले, तिला खूप ॲडव्हर्सिटीज आल्या, खूप अडथळे आले, पण तरी तिने तिची पोझिशन म्हणजे तिचा स्टँड जो काही होता तो सोडला नाही. ठीक आहे. सो ह्याला म्हणतात टू मेंटेन वन्स पोझिशन. टू बी स्टबन, हट्ट करणं नाही. टू ॲक्ट इन अ फुलिश मॅनर पण नाही. टू बी सेफ अगेन्स्ट एनी ॲडव्हर्सिटी, नो. नेक्स्ट हा आहे का. पिक द करेक्ट मीनिंग ऑफ द हायलाइटेड इडियम और फ्रेज फ्रॉम द फॉलोइंग. आय मिस्ड माय ऑफिस टुडे. मी माझं ऑफिस मिस केलं टुडे बिकॉज आय हॅव अ बॅड कोल्ड अँड आय हॅव बीन फीलिंग अंडर द वेदर. कोल्ड म्हणजे थंडी वगैरे आहे, आणि अंडर द वेदरचा अर्थ असतो टू फील, टू नॉट फील टू वेल. ठीक आहे. बरं न वाटणं ह्याला म्हणतो आपण अंडर द वेदर आहे. म्हणजे टुडे आय एम अंडर द वेदर. ओके, म्हणजे काय मला बरं वाटत नाही आहे. ठीक आहे. सो अंडर द वेदर म्हणजे बरं न वाटणं, आजारी असणं. क्लायमेटचा काही संबंध नाही. टू फील डल बिल नाही. टू नॉट एन्जॉय वर्क वगैरे असं काय नाही, एक्सक्यूज देण्यासाठी. चलो, फिगर ऑफ स्पीच ह्याचा आन्सर फटाफट कमेंट करा. चला. ओ कॉफी. कॉफी काय आहे, पटकन आन्सर द्या. आन्सर काय येणार आहे. ओ कॉफी, आय लव्ह द किक यू गिव्ह मी. कॉफी किक देते का, कंटाळा आलाय, कॉफी पिली काय होतं, फ्रेश होतं ना. सो ती जी किक असते त्याला किक म्हणतात, तो जो फ्रेशनेस असतो. ओके. सो ओ कॉफी, आय लव्ह द किक यू गिव्ह मी. कॉफी उत्तर देणार आहे तुम्हाला. नो ब्रो, ॲपस्ट्रॉफी. सगळ्यांना आलाय आन्सर है ना. गुड. नेक्स्ट पॅसिव्ह व्हॉइस फॉर्म. पॅसिव्ह व्हॉइस करायचं आहे तुम्हाला. ओके. वी फिनिश द टेस्ट येस्टरडे. ओके. वी फिनिश द टेस्ट येस्टरडे. येस्टरडे राहू दे बाजूला, हे महत्त्वाचं आहे. वी फिनिश द टेस्ट. टेस्ट वॉज फिनिश्ड बाय अस. द टेस्ट वॉज फिनिश्ड बाय अस येस्टरडे. सो दिस इज युअर राईट आन्सर. काहीच डिफिकल्ट नाही. इकडे पण तुम्ही बघाल ना, जर तुमचं ऑब्झर्वेशन चांगलं असेल, कंटिन्यू त्यांचा क्वेश्चन आहे सिम्पल पास्ट टेन्सवर, किंवा मग हॅववाला म्हणजे परफेक्शनवाला जो आहे ना, हॅव बीन, हॅज बीन म्हणजे प्रेझेंट परफेक्ट किंवा पास्ट परफेक्टवर. सो परफेक्शनवर एकतर क्वेश्चन आहे जिकडे तुमचा वरती हॅव येईल आणि खाली हॅव बीन येईल, तो एक क्वेश्चन आहे. नाहीतर मग हा डायरेक्ट असा आहे, वी फिनिश द टेस्ट वॉज फिनिश्ड. किंवा ते लोक प्रेझेंटमधलं सेंटेन्स देतात. आय राईट द लेटर. द लेटर वॉज रिटन बाय मी. ओके. सो हे द लेटर इज रिटन बाय मी अशा प्रकारे ते देत आहेत. म्हणजे सिम्पल त्याच टेन्सेसमधले सेंटेन्सेस येत आहेत. आपल्याला पूर्ण करायची गरजच नाही. आपल्याला माहिती आहे ना त्यांचा फोकस या टॉपिक्सवरच आहे, बस तितकंच करायचं. कारण ऑब्वियसली करताना सगळं करायचं, पण ह्या गोष्टींवर जास्त फोकस्ड असला पाहिजे. बिकॉज वी नो की तो क्वेश्चन येणार आहे, या टॉपिकवर क्वेश्चन येणार आहे, अशा प्रकारचं येणार आहे.
सो तो माझं चुकता कामा नये. ॲट द एंड मार्क्स काढायचे आहेत मला, बाकी गेलं खड्ड्यात, मला मार्क्स काढायचे आहेत आणि हे महत्त्वाचं आहे. ओके, चलो नेक्स्ट. I dash the captain that I could not play the match as I dash my leg in an accident. आता इथे दोन घटना घडल्या आहेत. एक घडली आहे आणि तिच्यावर डिपेंड दुसरी घटना आहे. मी मगाशीच तुम्हाला सांगितलं जी घटना पहिली घडली आहे ती हॅडमध्ये येईल. हां, सो पहिली काय झालं, पहिला त्याचा पाय खराब झाला असेल ना, म्हणजे जो काय ॲक्सिडेंटमध्ये त्याला त्रास झाला तर तो पहिला असेल, म्हणजे हॅड इथे यायला पाहिजे. हॅड हर्ट आणि हा सिम्पल पास्ट म्हणजे टोल्ड. बघा हे पण तुम्हाला प्रत्येकाला आन्सर करता आलं पाहिजे होतं. मी सांगायच्या आधीच तुम्हाला सांगितलं जी घटना आधी घडली ती हॅडमध्ये जाईल, ती पास्ट परफेक्टमध्ये जाईल. ओके, चलो नेक्स्ट. आय डोंट थिंक की खूप फास्ट होतं आहे. इफ यू फील सो डू कमेंट. पण कसं माहिती आहे का, खूप क्वेश्चन्स आहेत आणि आपल्याला ना कमीत कमी वेळ जास्तीत जास्त गोष्टी अभ्यासायच्या आहेत. त्यामुळे आपण असं खूप हळूहळू नाही घेऊ शकत आहे. या, विनोद's टेम्पर वॉज अ वोल्कॅनो. चला ह्याचा आन्सर द्या. विनोदचं टेम्पर आणि कोणाचं कंपॅरिझन झालं आहे, वोल्कॅनोचं. सो काय असणार आहे आन्सर, वोल्कॅनो आणि विनोद's टेम्पर म्हणजे विनोदचा राग एखाद्या वोल्कॅनोसारखा आहे की जो कधी पण रेडी असतो एक्सप्लोजनसाठी. हे आहे तुमचं मेटाफर. चलो नेक्स्ट. मेटाफर का मला नाही वाटत एक्सप्लेनेशनची गरज आता कोणाला असेल तरी पण सांगते की कंपॅरिझन आहे विदाउट द वर्ड ऑफ यूज लाईक ॲट सो. Comparison between Vinod's temper and volcano. Now drudgery. Drudgery म्हणजे स्लेवरी. तुम्हाला काय विचारलंय त्याचं, रेन कॅन ट्रान्सफॉर्म द मोस्ट प्लेझंट टास्क इन टू ड्रजरी. ओके, सो तुम्हाला मिनिंग शोधायचं आहे. सो इथे ड्रजरीचं ओके, जे मी मिनिंग सांगितलं स्लेवरी ते पण होतं, पण इकडे वाक्याचा अर्थ बघा. रेन कॅन ट्रान्सफॉर्म, रेन ट्रान्सफॉर्म करू शकतो. मोस्ट प्लेझंट एखाद्या चांगल्या गोष्टीचं कशात, ड्रजरीमध्ये म्हणजे एकदम चोरमध्ये, एखाद्या कामामध्ये, म्हणजे असं नाही का, असं जी एकदम अशी मस्त गोष्ट आहे तिला तो असं निगेटिव्ह करू शकतो रेन. हां, सो इथे त्याचा अर्थ चोर येणार आहे. नेक्स्ट. फाइंड द मीनिंग ऑफ द हायलाइटेड वर्ड इन अ सेंटेन्स. ही विल गो टू स्कूल इन द लॅटर पार्ट ऑफ द इयर. लॅटर म्हणजे नंतरचा, म्हणजे लेटर. मिड वेगळा, क्लोजेस्ट वेगळा, अर्लिएस्ट म्हणजे आधी, म्हणजे प्रायर असतं, म्हणजे लॅटरच्या आधी असतं प्रायर. नेक्स्ट. फाइंड द मीनिंग ऑफ द हायलाइटेड वर्ड फ्रॉम द सेंटेन्स. वी कॅन नॉट कंपेल यू टू बट वी थिंक यू शुड. म्हणजे आम्ही काय तुझ्यावर कंपेल नाही करू शकत, पण आम्हाला असं वाटतं की तू विचार केला पाहिजेस. ओके, कंपेलचं तुम्हाला विचारलं मीनिंग. कंपेल म्हणजे फोर्स. We can't force you. Next. Ominous. हा आपण आपलं जेव्हा फर्स्ट लेक्चर झालं तेव्हा हा वर्ड बघितला होता, ऑमिनस हा वर्ड. ऑमिनसचा अर्थ काय, काहीतरी अमंगल. आपण बघितलं देअर वॉज अ ऑमिनस सायलन्स ॲट द एंड, सेकंड एंड ऑफ द कॉल असं काहीतरी होतं. ॲट द एंड ऑफ द कॉल. सो ऑमिनसचा अर्थ काय होतं, अमंगल, अशुभ काहीतरी. सो इथे ऑमिनस काय येईल, इनऑस्पिशियस, अशुभ. ब्राइट नहीं, इंथुजियास्टिक नहीं, हार्टनिंग पण नहीं. Pick the right idiom which fits into the sentence. The two boys are dash. Neither is reliable, just like their boss. म्हणजे दोन मुलं आहेत आणि ते दोघं पण रिलायबल नाही आहेत, त्यांच्या बॉस सारखेच आहेत ते. हां, सो अशा अर्थाची म्हण की सगळेच सारखे बाबा, अशा अर्थाची म्हण कुठली आहे. मिसिंग द बस नाही, ऑन द एअर नो, हाय अँड ड्राय नाही, चिप ऑफ द सेम ब्लॉक. येस येस येस, चिप ऑफ दी सेम ब्लॉक. सो इथे कसं मिनिंग लागणार आहे की दोघंही कसे आहेत, चिप ऑफ दी सेम ब्लॉक आहेत, की जिकडे सगळेच एका मायेचे म्हणी म्हणतो बघा आपण, त्या टाईप आहे ते, की सगळेच एका मायेचे म्हणी आहेत. गिव्ह मी अ मिनिट. ओके, नॉट एबल टू फाइंड. तुमच्यासाठी थोडं फाइंड आउट केले होते, बट ठीक आहे, आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू कदाचित. ठीक आहे, जाऊ दे. चलो, कम टू द पॉईंट. या, सो चिप ऑफ द सेम ब्लॉक म्हणजे सगळे एका मायेचे म्हणी, ते दोघं पण एकसारखेच आहेत, कोणीच रिलायबल नाही आहे त्यांच्यात. नेक्स्ट. पिक द राईट अँटोनिम फॉर द वर्ड. अँटोनिम शोधायचं. स्केर्स.
म्हणजे स्कॅर्सिटी म्हणतो बघा त्याला आपण. स्कॅर्सिटी आहे म्हणजे एखाद्या गोष्टीची कमतरता आहे. कमतरता असणे म्हणजे स्कॅर्सिटी. त्याच्या अपोजिट अब्युडंट म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. अब्युडन्स म्हणजे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध, मोठ्या प्रमाणात. ठीक आहे. सो हे येणार आहे त्याचं अपोजिट वर्ड. बेअर नाही, स्कांट नाही, स्लिम नाही. स्कॅर्सला येईल अब्युडंट. पेन्युरी. पेन्युरीचं तुम्हाला शोधायचं मिनिंग म्हणजे सिनॉनिम. पेन्युरी म्हणजे एखादी अशी अवस्था असते ना की त्यावेळेस आपल्याला खायला प्यायला सुद्धा मिळत नाही. म्हणजे एकदम गरिबी, एकदम एकदम वाईट कंडिशन जी येते त्याला म्हणतात पेन्युरी. ठीक आहे. सो ही वॉज ब्रॉट अप इन पेन्युरी विदाउट एज्युकेशन. तो गरिबीत वाढला विदाउट एज्युकेशन. सो व्हेरी पुअर. द स्टेट ऑफ बिंग व्हेरी पुअर. वेल ऑफ नाही, वेल ऑफ असता मग तो कशाला विदाउट शिक्षण राहिला असता. लक्झरियस लाईफ कसं काय. एक्सेसिव्ह प्राईड. बघा हे पण तुम्ही एलिमिनेट करू शकत होता आपल्या पॉझिटिव्ह निगेटिव्हच्या सेन्सने. तो सेन्स खरंच डेव्हलप करा. म्हणजे असं सुरुवातीला कदाचित एखाद्याला वाटेल काही पण यार पॉझिटिव्ह निगेटिव्हने काय होतं. डेव्हलप करून बघा आणि TCSचे क्वेश्चन सॉल्व्ह करा. तुमचं तुम्हाला पटेल की येस मॅम जे काही बोलत होते ते बरोबर होतं. हा सेन्स डेव्हलप करायला शिका. आत्ता जो टाईम मिळाला ना त्याच्यातून हेच करायचं आहे आपल्याला की कशाप्रकारे मी 15पैकी 15 पाडू शकतो इंग्लिशमध्ये. मला माहिती आहे माझं मराठी चांगलं आहे, मला येणार आहेत मार्क्स. माझं रिझनिंग चांगलं आहे, मला रिझनिंगला मार्क्स येणार. माझं इंग्लिश वीक आहे, मला इंग्लिशमध्ये मार्क्स जाता कामा नयेत. हां. सो फॉर दॅट मॅटर गाईज यू नीड टू बर्न द मिडनाईट ऑइल. रात्र रात्र तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे. रात्र रात्र नका करू, दिवसाच करा फक्त, बट चांगल्या पद्धतीने करा गाईज. गुड. चलो. अँड ॲज यू गाईज आर डुईंग रे आणि करालच तुम्ही नो डाऊट. पिक द सिनोनिम. ॲपॅरल. ॲपॅरलचं मिनिंग असतो ड्रेस. आता हे माहिती आहे, सिम्पल आहे, यात काही हे नाही. ऑब्वियस, अनवेल किंवा रिअलचा काही अर्थ नाही इथे. Students at a large number of places dashed from their classes in protest. They had to be dashed into the class again. Okay. सो इथे पास्ट मधली गोष्ट आहे त्यामुळे स्टे अवे येणार नाही, स्टेईंग अवे नाही. स्टेड अवे हे पण नाही आणि स्टेड अवे आणि हॅड आलंय. सो यू हॅव टू यूज V3 दॅट इज फोर्स्ड. सो स्टेड अवे आणि फोर्स्ड. थॉट. Pick the right meaning of the highlighted word. She did not want to thwart his plan. So here thought is the word which shows की एखाद्या गोष्टीमध्ये आपण जेव्हा अर्थ आणतो तेव्हा त्याला thought असं म्हटलं जातं. ओके ओके. सो to stop something from happening. चलो. सो एखाद्या गोष्टीमध्ये अर्थ आहे. नेक्स्ट, कन्वर्ट द फॉलोइंग सिम्पल सेंटेन्स इंटू कंपाऊंड. अगेन कंपाऊंड मीन्स व्हॉट. तुम्हाला 2 सेंटेन्स शोधायचे, ते कसे असतील, दोघं पण मेन क्लॉज असतील. दोघांना पण तुम्ही जर सेपरेट सेपरेट वाचलं तर त्याचं मिनिंग लागेल. ही बिंग इल, ही डिड नॉट अटेंड द पार्टी. अर्थ नाही लागत आहे ह्याला, ह्याला लागतोय. सिन्स ही वॉज इल, ही डिड नॉट अटेंड द पार्टी. सिन्स ही वॉज इल, he did not attend the party. He was ill and did not attend the party. दोघांना पण मीनिंग लागतंय बघा. He was ill, तो आजारी होता आणि did not attend the party, पार्टी अटेंड केली नाही. ठीक आहे. He did not attend the party as he was ill. इथे येणार आहे C. and फॅन बॉईज मधला A. नेक्स्ट, pick the correct meaning of the highlighted idiom phrase. काय आहे. Anish thought it best to let sleeping dogs lie and not talk about the fight with his friend. ओके. अनिशने असा विचार केला. इट बेस्ट, हे बेस्ट आहे. लेट स्लीपिंग डॉग्स लाय, त्या झोपलेल्या कुत्र्याला तसंच झोपू दे. अँड नॉट टॉक अबाउट द फाईट विथ हिज फ्रेंड. म्हणजे आपलं जे काही भांडण झालं त्याच्याबद्दल न बोललेलंच बरं. अशी सिच्युएशन येते बघा की ज्यावेळेस आपलं न बोलून बरं आहे, जर बोललो तर वाद होणार आहे माहिती आहे, त्यापेक्षा जाऊ दे, सिच्युएशन जशी आहे तशी राहू देत, उगाच तो शांतता भंग नाही करायची आहे. हां. सो डू नॉट डिस्टर्ब अ सिच्युएशन अँड लिव्ह इट ॲज इट इज. ठीक आहे. क्रिएट एनी कन्फ्युजन नाही, डिस्कस एन इश्यू टू वॉर्ड ऑफ पण नाही. नेक्स्ट,
Find the meaning of the highlighted word in the sentence. The pony's gait slowed from a canter to a run. आता इथे गेट म्हणजे काय, गेटला इथे तर तुम्हाला ट्रॉट हा शब्द पण येईल, स्ट्राइड हा शब्द पण येईल. ह्याचा अर्थ असतो वॉक करणं, पण कसं असं लांब टांगा टाकून नाही का, असं वॉकिंग विथ काय म्हणतात जसं फटाफट मोठ्या मोठ्या हे करत चालणं, त्याला आपण ट्रॉट स्ट्राइड म्हणतो. एखादी चालण्याची लकब दाखवलेली असते. सो हे तिन्ही शब्द महत्त्वाचे आहेत. तिन्ही म्हणते मी, तिन्ही शब्द रिपीट झालेले आहेत. गेट पण झाला आहे, ट्रॉट पण झाला आहे, स्ट्राइड पण झाला आहे. सो हे तिन्ही शब्द तुम्हाला माहीत पाहिजेत, गेट, ट्रॉट, स्ट्राइड. सो इथे काय आहे, ट्रॉट. बिहेवियर, ॲटिट्यूड, बिअरिंग, नो. नेक्स्ट, आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच. सांगा चला. कार, प्लीज गेट मी टू वर्क टुडे. मला कामाला घेऊन चल वगैरे वगैरे. कारशी बोलतोय, कार उत्तर देणार आहे, नो देणार, नाही देणार. दॅट इज ॲपॉस्ट्रॉफी. सिम्पल आहे. मी तर आता फिगर ऑफ स्पीच एक्सप्लेनच नाही करणार आहे, बिकॉज तुम्हाला पण कळलं आहे उत्तरं काय आहेत. मी सांगायच्या आधीच तुम्ही उत्तरं देत असणार आहे. पिक द राईट मीनिंग ऑफ द हायलाइटेड वर्ड इन द सेंटेन्स. दे जियर्ड. जियर्ड हा शब्द मगाशी आला बघा, फक्त मगाशी तो सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये होता जियर, आणि इकडे तो पास्टमध्ये आला आहे ईडी लावून, जियर्ड म्हणून आला आहे. सो दे जियर्ड ॲट आवर एफर्ट्स ऑफ मेकिंग आवर कॉस्ट्युम्स फॉर द फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन. म्हणजे आम्ही जे काही फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनसाठी ड्रेस बनवत होतो त्याच्याकडे बघून ते लोक हसत होते, टिंगल टवाई करत होते. रिडिक्यूल और स्नीर ॲट समवन. सेम ऑप्शन आहे, जसं ते तसं आला, हे काहीच नाही येणार. फाइंड द वर्ड अपोजिट. अपोजिट इन मीनिंग ऑफ बॅनिश. मार्क इट इम्पॉर्टंट. बॅनिश पण रिपीट झालेला आहे. बॅनिश म्हणजे काय माहिती आहे का, एखादा देश आहे, त्या देशातून तुम्हाला काढून टाकलं जातं बघा, की आमच्या देशात परत यायचं नाही. सो ते जे असतं बॅनिश, म्हणजे एखाद्याला काय म्हणतो आपण, एक्सपेल करणं, देशातून काढून टाकणं, निष्कासित करणं, की नाही यायचं तू, शिक्षा म्हणून एखाद्याला बाहेर काढलं जातं देशाच्या. सो त्याला म्हणतात बॅनिश. त्याच्या अपोजिट तुम्हाला काय येणार, इनकॉर्पोरेट. इथे पण बघा, हा निगेटिव्ह आहे, हा निगेटिव्ह आहे, हा निगेटिव्ह आहे. बॅनिश स्वतः निगेटिव्ह आहे, त्याच्या अपोजिट विचारला मग काय येणार, पॉझिटिव्ह. दॅट इज इनकॉर्पोरेट. ॲटलिस्ट पॉझिटिव्ह निगेटिव्हचा सेन्स डेव्हलप करायला शिका, तुझे मोस्ट ऑफ क्वेश्चन सॉल्व्ह होतील. ठीक आहे. बॅनिशला अपोजिट वर्ड आहे इनकॉर्पोरेट. जर सिनोनिम विचारला तर एक्सपेल येईल. पिक द राईट इडियम विच फिट्स इन टू द सेंटेन्स. आय शॅल स्टँड बाय यू. मी तुझ्यासोबत राहायला पाहिजे. कसं, ॲट वन्स फिंगर सेंड. ॲट वन्स फिंगर सेंड म्हणजे म्हणजे आपल्या आवाक्यात असणे एखादी गोष्ट. आपण म्हणतो ना की माझ्या नॉलेजमध्ये असणं, माझ्या आवाक्यात असणं, माझ्या एरियात असणं, की जी गोष्ट मी करू शकते, जी गोष्ट मी करू शकते, मला पॉसिबल आहे, ती ॲट वन्स फिंगर सेंड. हँड इन ग्लोव्ह आपण लास्ट लेक्चरमध्ये पाहिलं होतं. हँड इन ग्लोव्ह म्हणजे काय, एकत्र असणं पण कुठल्या तरी डिसऑनेस्ट कामासाठी, डिसऑनेस्ट मोटिव्हसाठी एकत्र येणं म्हणजे हँड इन ग्लोव्ह. बाय फिट्स अँड स्टार्ट्स म्हणजे इरेग्युलर म्हणतो ना आपण, कधी आहे तर कधी नाही. म्हणजे इरेग्युलरली सपोर्ट राहायला पाहिजे का, मी तुझ्यासोबत कधी आहे कधी नाही असं करायला पाहिजे. सुखात आहे बाबा, दुःखात तुझ्यासोबत नाही राहणार असं करायला पाहिजे, नाही. सो हे पण नाही येणार. राहिलं काय फोर्थ, थ्रू थिक अँड थिन म्हणजे दुःख असू दे किंवा सुख असू दे, दुःख असू दे किंवा सुख असू दे, सोबत राहायला पाहिजे. राहायला पाहिजे की नाही, येस राहायला पाहिजे. सो दॅट इज ऑप्शन नंबर डी, थ्रू थिक अँड थिन, की आपण एकमेकांसोबत सुखदुःखात पण एकत्र राहायला पाहिजे. नेक्स्ट, मेडिएट. मेडिएटचा अर्थ इथे येणार आहे आर्बिट्रेट. मेडिएट म्हणजे दोन जण आहेत, ठीक आहे, आणि त्या दोघांचं झालं भांडण. आता दोघं जण भांडतायत, मग कोणीतरी मध्ये पडला पाहिजे ना, मग जो मध्ये पडेल त्याला म्हणतात आर्बिट्रेट. आर्बिट्रेटर माहिती आहे, आर्बिट्रेटर म्हणजे ही मध्यस्थी करणे हा वर्ब आहे, आणि आर्बिट्रेटर हे नाऊन आहे, जो ते करतो, जसं की वकील, त्याला आर्बिट्रेटर म्हणतात. मेडिएटर, मेडिएट, मेडिएटर, आर्बिट्रेट, आर्बिट्रेटर. Pick the correct meaning of the highlighted idiom. The news of his loss in business came to us like a bolt from the blue. Blue म्हणजे काय माहिती आहे का, स्काय म्हणजे आकाश. आकाशातून बोल्ट पडणं.
कुठून पडला भाई, माहीत नाही, आकाशातून पडला. एखादी गोष्ट माहीत नाही आपल्याला, समजा एखादं पेन आलं, हां, तुम्ही एखादी गोष्ट करता ना घरी, आपण कुठेतरी काहीतरी टाकून देतो आणि मग मम्मी येते आणि म्हणते हे इथे कोणी आणलं, तुम्ही बोलता मला नाही माहिती. मग मम्मी काय म्हणते, मग आकाशातून पडलं का. म्हणजे जी गोष्ट कुठून पडली माहीत नाही ती आपण डायरेक्टली काय म्हणतो, आकाशातून पडली का. म्हणजे अचानक आलेलं काहीतरी जो प्रॉब्लेम असतो, अनएक्सपेक्टेड डिझायर, माहितीच नाही कुठून आला, कसा आला, काय आला, पण आला, त्याला म्हणतात अनएक्सपेक्टेड डिझास्टर. अ बोल्ट फ्रॉम द ब्ल्यू. ब्ल्यू स्कायचा अर्थ घ्यायचा इथे. ब्ल्यू म्हणजे काय, स्काय. सी प्रत्येक इडियम फ्रेज आहे ना ती डेव्हलप्ड होण्यामागे किंवा ती येण्यामागे काहीतरी गोष्ट असते. म्हणी बघा ना, आपल्या म्हणी काही असंच नाही आहेत, विश्वास मेला पानिपतात, काहीतरी घटनेवरून ती म्हण आली आहे ना. सो प्रत्येक इडियम फ्रेजच्या मागे ना कुठली ना कुठली घटना कारणीभूत असते, एखादा प्रसंग कारणीभूत असतो, काहीतरी कारणीभूत असतं. म्हणजे ते उगाचच काहीतरी आलेलं नसतं. तर इथे ब्ल्यू म्हणजे स्काय, अ बोल्ट फ्रॉम द ब्ल्यू म्हणजे अनएक्सपेक्टेड डिझास्टर. पॅसिव्ह व्हॉइस, चला बोला फटाफट. इथे स्पीक आहे, स्पीकचं काय होईल V3 मध्ये, स्पोकन, बरोबर. काय, ब्राझील. इन ब्राझील people speak Portuguese in Brazil. Okay, so Portuguese हे ब्राझीलला राहू दे बाजूला, इन ब्राझील राहू दे, तो येणारच आहे तसाच. पोर्तुगीज स्पीक इज का येणार, कारण हा प्रेझेंट टेन्स आहे ना म्हणून इज येणार. जर पास्ट असता, स्पोक असता तर वॉज आला असता. इथे प्रेझेंट टेन्स आहे, इज येणार. पोर्तुगीज इज स्पोकन बाय पीपल इन ब्राझील. बाय पीपल, पीपल तुमचं काय आहे, पीपल असला तरी ठीक आहे, नाही तरी ठीक आहे. इन ब्राझील तुम्ही वाक्याच्या शेवटला टाकू शकता किंवा स्टार्टिंगला टाकू शकता, तुम्हाला हवं तिकडे. सो बघा, पोर्तुगीज विल बीचा प्रश्नच नाही ना मुलांनो, वॉटचा प्रश्न नाही, प्रेझेंट टेन्स आहे. पोर्तुगीज इज स्पोकन बाय पीपल इन ब्राझील. इन ब्राझील स्टार्टिंगला घेतला तरी पण ओके असतो. जो बघा सब्जेक्ट ऑब्जेक्ट सोडून जे एक्स्ट्राची इन्फॉर्मेशन आहे ते तुम्ही स्टार्टिंगला ॲड करा किंवा एंडिंगला, काही फरक नाही पडत. मध्येच कुठेतरी टाकायचे नाही, एवढा फक्त सेन्स ठेवा. ॲक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइस पण इथून पुढे कोणाचाच चुकला नाही पाहिजे, कारण आपण मी तुम्हाला सांगितलं ना, एक तर ते सिम्पल प्रेझेंट टेन्स विचारतात, सिम्पल पास्ट टेन्स विचारतात, नाही तर प्रेझेंट परफेक्ट टेन्स आणि पास्ट परफेक्ट टेन्स, या चौघांवरच भर आहे त्यांचा. ह्याच्या बाहेर जायचंच नाही. ह्याचं स्ट्रक्चर तुम्हाला माहिती आहे ना, हे प्लस हे प्लस हे प्लस हे, सोडून द्या विषय, बस त्याच्या बाहेर नाही जाणार आहे क्वेश्चन. चलो नेक्स्ट. पिक द राईट मिनिंग ऑफ द हायलाइटेड सेंटेन्स. वी आर डिटरमाइंड टू इरॅडिकेट रेसिझम फ्रॉम अवर स्पॉट. फ्रॉम अवर स्पोर्ट. ओके, रेसिझम म्हणजे तुम्हाला माहिती आहे की जे भेदभाव वगैरे असतात. आता हे इरॅडिकेट आहे ना, जास्त आपण पॉवर्टीच्या बाबतीत ऐकतो बघा, की इंडिया हॅज डिसाइडेड टू इरॅडिकेट इट्स पॉवर्टी. गरिबी हटाव, एखादी गोष्ट हटवून टाकायची, समूळ नष्ट करून टाकायची. इरॅडिकेटचा अर्थ काय होतो, एलिमिनेट समथिंग. एखादी गोष्ट आपण पूर्ण एलिमिनेट केली की त्याला म्हणतात इरॅडिकेट. ओके, डिसअप्रूव्ह नाही, बिंग वेस्टफुल नाही, स्प्रेड समथिंग एव्हरीवेअर पण नाही. या सो वी हॅव कम्प्लीटेड सक्सेसफुली सेकंड लेक्चर ऑल्सो. आणि आपण एव्हरी लेक्चरला 50-52 क्वेश्चन घेतो आहे. सो इट्स लाईक ह्यूज डेटा कलेक्शन होते आपल्याकडे. आणि त्यासाठी तुम्ही पण एफर्ट्स घ्या. नुसतं असं फक्त कीर्तन ऐकल्यासारखं ऐकू नका, लिहून काढा. जेवढं त्या पेनने खरडवाल ना, जेवढं लिहिलेलं असेल तुमच्या नोटबुकमध्ये, खूप फायदा होतो ॲट टाईम ऑफ एक्झामिनेशन. ओके, सो लवकरच भेटू नेक्स्ट लेक्चर नेक्स्ट क्वेश्चन्ससोबत. टिल देन थँक्यू.